हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपण जास्त सेन्सिटिव्ह राहायचं नाही. आपण रफ अँड टफ बनायचं. आणि हे बनायला आपण काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. हल्ली माहिती आहे का तुम्हाला, लोक खूप सेन्सिटिव्ह व्हायला लागले. काही झालं की त्यांना खूप स्ट्रेस येतो. काही लोक डिप्रेशनमध्ये जातात. काही लोक तरी स्वतःचं जीवन पण संपवतात. त्यामुळे एवढं सेन्सिटिव्ह असणं चांगलं आहे का? आता कोणी बोललं की तुम्हाला रडू येत असेल, हे ठीक आहे, इनिशियल स्टेज. पण ह्याच्या पुढे काही लोक डिप्रेशनमध्ये जाणं, स्ट्रेस येणं, अँझायटी येणं, हे नक्कीच चांगलं नाही. त्यामुळे आपण हे बदलू शकतो, नक्की बदलू शकतो. एम आय राईट? आपण बघतो हल्ली आता रिझल्ट्स झाल्यावर काय होते, कित्येक मुलं कमी मार्क पडले म्हणून लगेच काही बरं वाईट करून घेतात, घर सोडून जातात. किंवा मुलं हल्ली फोनला अतिशय अटॅच झालेली आहेत. आई वडिलांनी फोन काढून घेतला की लगेच त्यांना राग येतो, उलटा सुलटा बोलतील. किंवा काही मुलं आपण पेपरला वाचतो तेवढ्यासाठी आणि काही टोकाचे स्टेप्स पण घेतात. ते आपण असं करायचं का? आपण कसं असायला पाहिजे? वी शुड बी लायन अँड लायनेस इन अवर लाईफ. वाघासारखं असायला पाहिजे, घाबरायचं नाही कशालाही. किंवा कधी कधी नवरा बायकोंची भांडणं होतात. इवन अगदी छोटी छोटी कारणं असतात बरं का. स्वयंपाक चांगला झालेला नसतो, किंवा नवऱ्यानं हिनं सांगितलेलं काही आणलेलं नसते, किंवा तिला माहेरी जायचं असते, नवरा नको म्हणालेला असतो. अशा सगळ्या गोष्टींना सुद्धा लोक सेन्सिटिव्ह होतात आणि स्ट्रेसमध्ये जातात, डिप्रेशनमध्ये जातात. ह्या सगळ्या गोष्टी होतात. हे सगळ्याला मेन कारण काय माहिती आहे का? भीती. एस्पेशली विद्यार्थ्यांचं म्हटलं मी. परीक्षेत मार्क कमी पडले तर काय, कितीतर विद्यार्थी परीक्षा झाली की पेपर अवघड गेलं म्हणून सुद्धा आपलं जीवन संपवणारे आपण बघितले. हे कारण काय? भीती. आणि एक आपण ह्याला करायला पाहिजे म्हणजे आपण कधी आपलं कंपॅरिझन दुसऱ्याशी करू नये. माणूस कायम काय म्हणतो, माझ्याकडे हे नाहीये, त्याच्याकडे तो आहे, त्याच्याकडे अमुक आहे, माझ्याकडे नाही, असं म्हणून आपण स्वतःचं कंपॅरिझन करत राहतो. आपण कंपॅरिझन मग कोणा बरोबर करायला पाहिजे? स्वतः बरोबर. कालच्यापेक्षा आज मी बेटर आहे. कॉम्पिटिशन कोणाबरोबर करायला पाहिजे? स्वतः बरोबर. गेल्या वर्षी मला 75% मार्क पडले होते, यंदा 80% पडलेत. म्हणून स्वतःशी कंपेअर करायचं आणि स्वतः रफ अँड टफ स्ट्रॉंग बनायला शिकायचं. आता तुम्ही म्हणाल, मॅडम रफ अँड टफ कसं बनायचं? त्याच्याबद्दल काही पॉइंट्स मी सांगते. पहिलं, सेल्फ टॉक म्हणजे स्वतःशी बोलायचं. आणि हे कसं बोलायचं? पॉझिटिव्ह बोलायचं, बिलकुल निगेटिव्ह बोलायचं नाही. हो, तू करू शकतोस. 2-3 वर्षापूर्वी नाही का असं झालं, ते प्रॉब्लेम मधनं तू कसा बाहेर पडलास, त्यामुळे तू बाहेर पडू शकतोस.
आणि मला माझ्यावर विश्वास आहे. येस, आय कॅन डू इट. आणि एकाच वेळेस ओके, पेपर अवघड गेला, सोल्युशन बघा ना, ABC, परत परीक्षेला बसू शकतो, अमुक करू शकतो. त्यामुळे स्वतःशी शांतपणानं विचार करा. काही तुमचा जॉब गेला असेल आणि काही झालं असेल, काही तुम्ही स्वतःशी बोला. आणि स्वतःशी बोलताना लेट इट बी ऑलवेज पॉझिटिव्ह, नो नेगेटिव्ह थॉट एट ऑल, आणि पॉझिटिव्ह एफर्मेशन्स. आणि बोलायची योग्य वेळ कुठली आहे? पहाटेची वेळ आणि रात्री झोपायला जायचे आधीची वेळ. हे झालं सेल्फ टॉक. आणि नेक्स्ट सेल्फ गायडन्स. सेल्फ गायडन्स म्हणजे स्वतःला स्वतः गाईड करायचं. आता हे गाईड कसं करायचं? आता कोणाला, माझे मित्र मैत्रिणींना प्रॉब्लेम्स असले की ते माझ्याकडे येतील आणि मी त्यांना गाईड करते. ओके, मला प्रॉब्लेम आले वेळा मी काय करायचं? अशा परिस्थितीत मी कसं केलं असतं? तसं स्वतःला स्वतः गाईड करायचं. आणि अशा वेळी आपण कशावर फोकस करायचं? फोकस ऑन द सोल्युशन. तुम्ही ते प्रॉब्लेमवर जास्त गुंतून पडायचं नाही, त्याच्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही, झालेल्या गोष्टींबद्दल काही विचार करायचा नाही. सोल्युशनवर आपण जास्त फोकस करायचं. हाऊ आय कॅन ओव्हरकम इट, असं सोल्युशनवर जास्त फोकस करा, प्रॉब्लेमवर नाही. का? प्रॉब्लेम घडून गेलेला आहे, त्याच्यावर आत्ता तुम्ही सध्या काही करू शकत नाही. तर घडून गेलेला आहे, इट इज ओव्हर. मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलंय, पास्ट इज ए कॅन्सल्ड चेक. त्याच्याबद्दल आता काही आपण तर रेक्टिफाय करू शकत नाही, पण आपण प्रेझेंट रेक्टिफाय करू शकतो. त्यामुळे सोल्युशनवर भर टाका आणि स्वतःला गाईड करा. आणि नेक्स्ट इज कायम सेल्फ मोटिवेटेड राहायचं. आता सेल्फ मोटिवेटेड कसं राहायचं? लेक्चर्स ऐकून, व्हिडिओ बघून, पुस्तकं वाचून ठीक आहे. त्याच्याशिवाय आपले आई वडील, आपली मुलं, आपली माणसं आहेत, त्यांच्याकडे बघून पण सेल्फ मोटिवेटेड राहावा. आणि लोक काय म्हणतील हा विचार सोडून टाका. आपण 1000 वेळा कशासाठी स्ट्रेसमध्ये जातो? लोक काय म्हणतील, लोकांना मी कसं तोंड दाखवू, हे लोक म्हणतात. त्यामुळे काय करा, तुम्ही स्ट्रॉंग राहावा, स्वतः मोटिवेटेड राहावा. आणि स्वतः मोटिवेटेड राहिलो का नाही, आपण दुसऱ्यांबद्दल बिलकुल विचार करत नाही. नाही तर आपण काय, आपल्याला विचार येतो लोकांचं, लोक काय म्हणतील. हे बघा, बरीच 40-50 वर्षापूर्वी माझे पाठचे बहिणीनं इंटरकास्ट मॅरेज केलं. तेव्हा आमच्या आईला कुठे जायला नको वाटायचं, फंक्शनला सुद्धा. ती म्हणायची लोक काय म्हणतील. तेव्हा आम्ही आईला स्ट्रॉंग केलं. आईला म्हणलं लोक काय का म्हणणार, लग्न केले म्हणतात ना. हो केलंय, काय झालं म्हणायचं. ती नोकरी करत होती तिथे, तिला आवडलं म्हणताना केलंय, मग काय. शेवटी आपलं रक्त एकच असते की, रक्तात फरक असतो का? कास्ट हे आता हे कॉमन झालंय, आता काही नाहीये. पण हे 40-50 वर्षापूर्वी इट वॉज अ बिग डील. त्यामुळे अशा वेळी आपल्याला लोक काय म्हणतील म्हणून बाहेर 4 लोकात जायला सुद्धा नको वाटते. आणि आपले लोकांचं पण तसंच असते, मुद्दाम विचारायचं, माहीत असते सगळं तरी विचारायचं. त्यामुळे अशा वेळी लोक काय म्हणतील असं आपण विचार करायचा नाही. आपण त्याचे प्लस पॉइंट्स बघायचे, योग्य ते हे करायचं. आणि हे लाईफ का नाही खूप सुंदर आहे, आयुष्य खूप खूप सुंदर आहे. तर आपण एन्जॉय करायला शिकायचं. तेवढ्यासाठी आपण आयुष्यात रफ अँड टफ असायला पाहिजे.
खूप सेन्सिटिव्ह असला का नाही उपयोगाचं नाही. आत्ताचे काळात तर नाहीये. पूर्वी म्हणायचे गांधीजींचं वगैरे तुम्ही वाचला असाल, कोणी तुम्हाला एक मारलं की काय कर, दुसरा गाल दाखव म्हणायचे. बट आत्ताचे काळी मला तर वाटते नाही. त्यानं तुम्हाला एक मारला का नाही, तुम्ही त्याला 2 मारा आणि तिथून निघून जावा. म्हणजे परत तो धाडस करणार नाही तुमच्यावर हात उचलायचा. त्यामुळे लोक काय म्हणतील, अमुक काय, हे सगळे विचार सोडून टाका. बी रफ अँड टफ. जे काही आपण करतो तर विचारपूर्वक योग्य करा. एव्हरीथिंग विल बी ओके. अच्छा, हॅव ए गुड डे.